हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी केली आहे तुरीच्या दाण्याचे कढी गोडे. आमच्याकडे हे तुरीचे दाणे हिवाळ्यात येतात आणि याचे आज मी कढी गोडे करणार आहे. आणि इथे बघा मी 1 किलो तुरीचे दाणे काढले. आता मी कढीला फोडणी देणार आहे. मी एका मोठ्या गंजमध्ये मोठ्या भांड्यामध्ये तेल गरम केलं आणि सर्वात आधी मी दाणे भाजून घेणार आहे. कढी गोडे करण्यासाठी हे दाणे थोडेसे तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे. त्यानंतर फोडणीसाठी घेतले आहे मी 10 हिरव्या मिरच्या आणि 15-20 लसणाच्या कळ्या आणि थोडासा कढीपत्ता. हे सगळं मी मिक्सरला लावून घेणार आहे, बारीक करून घेणार आहे. इकडे सोबतच माझे दाणे पण चांगले तेलामध्ये फ्राय होत आहे. आणि इकडे मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये दही घेतलेलं आहे, अर्धा लिटर दही. आणि त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकलेलं आहे मी, चण्याच्या डाळीचं बेसन. आणि हे सगळं मी मिक्सरला लावून घेणार आहे. आता इकडे कढीची फोडणी, त्यामध्ये टाकला आहे मेथी दाणा आणि राई फोडणीसाठी आणि थोडंसं जिरं. अशी आपण कढीला मस्त खमंग फोडणी देणार आहे. हे सगळं तडतडलं की त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे. सोबतच मी हिंग पण टाकलेला आहे. हिंग टाकल्याने खूप मस्त फ्लेवर येतो कढीला आणि आपल्याला पचण्यास पण हलकी होते. आता कढीपत्ता टाकलेला आहे. त्यानंतर मग हिरवी मिरचीची पेस्ट टाकून द्यायची आहे आपल्याला, हिरवी मिरची लसणाची. त्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं आहे. मिरचीचा कच्चेपणा निघणे तोपर्यंत आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला. किंचितशी मी हळद टाकलेली आहे. हे बघा एवढीशी, अर्धा चम्मच हळद चांगली खूप स्ट्रॉंग आहे म्हणून मी अर्धा चम्मच घेतलेली आहे. आणि हळद पण चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण जे कढीचं जे दह्याचं जे मिश्रण ताकाबरोबर मिक्स केलं होतं ते यामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि सोबतच यामध्ये टाकायचं आहे जगभर पाणी. आपल्याला जेवढी कढी हवी आहे तेवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे यामध्ये. आणि हे बघा कढीची अशी टेक्स्चर आपल्याला असं पाहिजे आहे, असं इतपत जेवढं आपल्याला कढी पाहिजे आहे त्यानुसार आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आणि कढीला चांगली खमंग उकळी काढून घ्यायची आहे आणि सोबतच मीठ पण टाकायचं आहे चवीपुरतं. आणि इकडे दाणे मी जे तळलेले होते ते पण बारीक केलेले आहे. त्यामध्ये मीठ आणि 1 चम्मचभर बेसन टाकायचं आहे आपल्याला बाइंडिंगसाठी. आणि याचे असे मिक्स करून छानपैकी असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे. हे बघा माझे इतके गोळे तयार झालेले आहे. 10 गोळे झाले होते माझे. आणि हे मी एका गंजमध्ये पाणी ठेवून थोडेसे वाफवून घेतलेले आहे. वाफवल्याने ती गोळे एकदम कढीमध्ये व्यवस्थित राहतात, गळून जात नाही, मिक्स होत नाही, म्हणून त्यांना एक चांगली वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर इकडे माझं दिवाळीचं फराळ पण थोडं शिल्लक राहिलेलं होतं, ते पण मी आता छोट्या डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे. बघा थोड्याशा करंज्या, थोडासा चिवडा, 5-6 अनारसे, असं सगळं फराळचं राहिलं होतं ना. सगळे डबे पण मी घासायला घेतले आहे. आणि इथे आहे मी, हे बघा माझ्या किचन ओट्यावर किती सारा पसारा आहे. आता इकडे माझी कढी पण होत आहे आणि इकडे माझे गोळे पण पाण्यामध्ये चांगले वाफवत आहे. हे मस्त पाण्यावर यांना 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. आणि हे आता झालेले आहे. त्यानंतर कढी पहा किती मस्त अशी उकळी आली आहे. कढी पण चांगली शिजत आलेली आहे. खूप वेळची कढी होत आहे. आता एक एक करून हे गोळे उकळत्या कढीमध्ये आपल्याला सोडायचे आहे. कढीचा पावर आपल्याला फुल ठेवायचा आहे. इथे बघा कढी मस्त वरपर्यंत अशी उकळी येत आहे, म्हणजे कढी चांगली झालेली आहे आपली. आता सगळे गोळे यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला 5 ते 7 मिनटं हे गोळे या कढीमध्ये शिजून घ्यायचे आहे. हे बघा इथे मी सगळे गोळे एक एक करून टाकलेले आहे. आणि खूप मस्त झाली होती आजची कढी, सर्वांना खूप आवडली. तसे देवांचे पप्पा खात नाही जास्त कढी गोळे, पण आज त्यांनी पूर्ण 3 गोळे खाल्ले, त्यांना खूप आवडले. हे बघा आता हे गोळे असे पूर्ण मस्तपैकी वर आलेले आहे, म्हणजे हे पण छानपैकी शिजलेले आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे बघा कसे गोळे आता वर तरंगत आहे. हे आहे आमचे आजचे मराठा स्पेशल कढी गोळे. इकडे बघा आता मी जेवायचं ताट घेतलेलं आहे. हे आहे माझं ताट. कढी गोळे, ठेचा मी काल रात्रीच केला होता. आणि इकडे आहे पोळी, करंजी, शंकरपाळे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.